10 मिनिटाचं टायमिंग लावतोय. जॉगिंग करायचं आहे 10 मिनिटाचं. प्रत्येकाला आपापली स्ट्रेंथ ओळखता आली पाहिजे. फक्त हे 10 मिनिटाचं जे जॉगिंग करतोय ते प्रत्येकानं करायचं नाही. जे जुने लोक आहेत, जे जुने फॉलोअर्स आहेत, जे जुने सभासद आहेत आपले, दररोज व्यायाम करत न चुकतात त्यांनी ट्राय करा. बाकीच्यांनी 1 मिनिटं 2 मिनिटं जसं जमल तसं थांबून थांबून करा. दम भरला की चालायचं आहे. दम भरला की मी 10 मिनिटात टायमिंग लावलंय. त्याच्यासोबत आपल्याला वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी याची पण माहिती सांगतो. जॉगिंग करत तुम्ही जॉगिंग करत करत ऐकत चला. म्हणजे काय होईल, दोन्ही कामं झाली. वजन कमी करायला काय लागतं ते पण होईल आणि आपल्या कॅलरीज पण बर्न होतील, शारीरिक हालचाल चांगल्या होतील. वजन कमी करताना कॅलरीज बर्न करायच्यात. सगळे काय म्हणतात कॅलरीज कमी खायच्यात. तुम्ही कमी जरी खाल्ल्या तरी त्या कॅलरीज बर्न पण करायला पाहिजेत ना. त्याचा वापर पण झाला पाहिजे. गाडीमध्ये ज्यावेळेस आपण तेल टाकतो, पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, ते पेट्रोल डिझेल टाकल्यानंतर ते वापरलं तर दुसरं गाडीत तेल बसणार आहे. मग सेमच उद्या ज्याला तुम्ही कमी जरी खाल्लं तरी ते वापरलं पाहिजे ना. तुम्ही जे काही खाताय, हेल्दी खावा किंवा अनहेल्दी, त्याचा वापर हा झालाच पाहिजे. मग हे वापर व्यायामाच्या स्वरूपातून झाला पाहिजे. जेवढ्या चांगल्या हालचाली तेवढं चांगलं आरोग्य, तेवढी फॅट पर्सेंटेज कमी होणार आहे. आता वजन एका दिवसात लगेच कमी होईल का? एका दिवसात वजन वाढलेलंच नाही. मग तुम्ही लय धावपळ करू नका, कुठलं प्रोडक्ट वगैरे खात बसू नका. वजन कमी करायचं आहे तर घरचंच खायचं आहे, पोट भरून खायचं आहे. फक्त काय खायचं आणि कशा पद्धतीत किती प्रमाणात खायचं हे गणित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे कन्फ्यूज होत बसू नका. तुम्हाला वजन कमी करणं, पोट कमी करणं सोपं आहे, पण ते मेंटेन ठेवणं अवघड आहे. बऱ्याच जणांचे फोन येतात की आम्ही वजन काय काय खाल्लं, प्रोडक्ट खाल्लं, हे केलं ते केलं, बरेच दिवस खाल्लं, परत नंतर ते बंद केलं आणि वजन वाढलं. तुम्ही काय केलंय? घरातलं ते जेवण बंद केलंय, त्या ठिकाणी दुसरं काहीतरी पेलंय. मला जे प्यायच्या ठिकाणी पुन्हा घरातलं जेवण चालू केल्यावरती वजन वाढलं. पण त्याच्यापेक्षा आपल्या घरातून भाकरी कधी बंद होणार नाही, चपाती कधी बंद होणार नाही, भात असणारच आहे. चहा तर आपल्या संस्कृतीच आहे. आलं की पाहुणं पै आलं, कोणाला या की चहा करूया म्हणतो. मग ह्या गोष्टी आपण टाळूया, नाही असं म्हणत नाही. किती दिवस टाळणार आहे? ह्याला प्रमाणात खायचं आहे. ह्याची भीती घ्यायची नाही, ह्याची भीती खायची पण नाही. फक्त जिरवायचं आहे, खायचं आणि जिरवायचं आहे. मग ह्याच्याबरोबर फक्त प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार खायचा आहे. भाजी, आमटी, कालवण, कोरड्यास जे काय तुम्ही म्हणता ते त्याच्यासोबत ते प्रोटीनयुक्त आलं पाहिजे. मग प्रोटीन कशा कशातून मिळतंय? आता हे समजा उदाहरणार्थ एक चपाती किंवा एक भाकरी घेतल्या किंवा भात घेतलाय, तर ह्याच्याबरोबर आपल्याला प्रोटीनयुक्त काय पाहिजे? अंडी, चिकन, मासं. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी पुढे सांगतो, थांबा जरा. ह्याच्यामध्ये पण चुकायचं नाही. चिकन, मासं, अंडी खाताना रसा लय खायचा नाही. एका रशाच्या वाटीत अंदाजे 100, 120 ते 150 कॅलरीज पर्यंत कॅलरीज असतात एक वाटी रश्यात. हे आपण 3-4 वाटी कशा संपवतो लक्षात येत नाही. 3-4 म्हणजे जवळजवळ 4-5 चपाती किंवा भाकरीची क्वांटिटी झाली. त्यामुळे ह्याच्यावर लक्ष द्या. मग ह्याच्यासोबत फक्त आपल्याला फायबर पाहिजे. मग फायबरसाठी काय नवीन आणायचं, कुठे विकत आणायचं का? नाही. आपल्या भागातल्या शेतकरी बांधवांचं ताजं ताजं पीक, जे की न प्रोसेस करता आपण खातो. काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, गाजर. हे मी काय म्हणलो, प्रोसेस न करता. म्हणजे गाजर आणला, हलवा केला, त्यात हे करून तो उपयोगाचा नाही. कच्चं खाता आलं पाहिजे. त्याच्यासोबत कच्चं खाल्लं ते फायबर झालं, प्रोटीन झालं, भाकरी झाली, चपाती झाली, भात झाला. मग भाकरी, भात, चपातीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, प्रमाणातच खायचं आहे. आता जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारची कडधान्य, मूग, मटकी, चवळी, राजमा, मसूर, उडीद, ज्या काय डाळी कडधान्य आहेत सर्व प्रकारची. त्याच्यात पण सेमच, रस्सा कमी, तेल कमी, मसाला कमी वापरायचा आहे. परत त्याच्यासोबत फायबरसाठी काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, गाजर, कच्चं काय असेल ते. नंतर एखादं ग्लास ताक पण चालतंय. आता ह्याच्यासोबत अजून काय खाऊ शकतो? थोडंसं दही चालतंय, दूध चालतंय, पनीर चालतंय. परत तुमचं छोले वगैरे बाकी जे काय आहेत ते. फक्त लक्षात ठेवा क्वांटिटी प्रमाणात पाहिजे प्रत्येकाची. कारण तुम्ही मसाला घातला की तुम्ही किती खाता लक्षात येत नाही. आपल्याला कडधान्यात, डाळीतनी ह्याच्यामधून सगळं प्रोटीन मिळतं. पण आपण प्रोटीन कमी आणि रस्सा जास्त घेतो. मग ती क्वांटिटी रश्याची वाढल्यामुळे परत कॅलरीज वाढतात. कॅलरीज वाढल्यामुळे परत वजन वाढतं. वजन वाढलं, पोट सुटलं, फॅट वाढली, हे सगळ्याच प्रोसेस चालू झाल्या एक्स्ट्रा. मग ह्याला तुम्ही काय करणार? मग हे लक्षात येत नाही. आपण म्हणतो आम्ही थोडंच खातोय.
काही जण मग 2 टाइम जेवतात, प्रत्येकाच्या शेड्यूलप्रमाणे. मग त्या जेवणात तुमचं वय किती आहे बघा, तुमचं दिवसभरामध्ये असणारं शेड्यूल बघा. बॉडीला ऊर्जा पाहिजे. ऊर्जा ही जेवणात अन्नातूनच मिळवायची आपल्याला. अन्नातून मिळून शरीरामध्ये जी प्रोसेस होईल मग त्यानंतर चालू होईल. पण उपाशी बसायचं नाही, उपाशी अजिबात बसायचं नाही. ज्यांना दम भरत असेल त्यांनी थांबा बरं का. एकदम फास्ट करायचं नाही. दम भरला, धाप लागली की थांबायचं आहे. 2-3 टप्प्यात केलं तरी चालतंय. त्याच्यामुळं फक्त कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. आता आपण बऱ्याच वेळा काय होतं, किती वेळ व्यायाम करायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मग आम्हाला वेळ मिळत नाही, सकाळी पण संध्याकाळी पण. काही नाही अडचण. दर 1 तासानंतर 1-2 मिनिट तरी लहान लहान हालचाली करा. दर 1 तासानंतर म्हणतो 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट लहान लहान हालचाली करा. कारण ह्या लहान लहान हालचालीमधून सुद्धा भरपूर मोठा इफेक्ट मिळणार आहे. करून तरी बघा, नुकसान काय होणार नाही, 100% नुकसान काय होणार नाही. पण करून तरी बघा. आता ज्यांचा स्ट्रेंथ स्टॅमिना चांगला आहे त्यांनी थोडंसं नॉर्मल स्पीड अजून घेतलं तर चालतंय बरं का. नॉर्मल स्पीड. आणि हे अशा पद्धतीने जर तुमची स्ट्रेंथ स्टॅमिना वाढली तर कशाला काय लागतं, काय खायला लागत नाही, घरचंच खायचं आहे. कॅलरीज बर्न करायला शिकलाय तुम्ही, व्यायामाची सवय चांगली लागल्या, तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स नॉर्मल करायचे तर व्यायाम पाहिजे. BP, शुगर हे गुगलला ChatGPT टाका, कशामुळे होतात, कशाच्या अभावामुळे होतात. मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघा, मग तिथं पण एकच उत्तर येईल, व्यायाम चालू करा. गुगलला टाका, यूट्यूबला टाका, ChatGPT वरती टाका, सगळे एकच उत्तर येईल, व्यायाम चालू करा. हलका हलका का होईना सुरुवात करा. त्यामुळं कारण मात्र सांगायचं आहेत, कारण अजिबात सांगू नका. आणि दिवसभरामध्ये मग 2.5 ते 3, 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे. अंदाजे 1 किलोला 20 किलोला 1 लिटर पाणी, अंदाजे म्हणतोय. कमी जास्त होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये तुमच्या हालचाली होत नसतील तर पाणी जाणार नाही जास्त. म्हणून तर मग 1 तासानंतर 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट उठा जागेवरून, थोड्या हालचाली करा. त्या हालचाल चालू झाल्यावर ताण पण लागणार आहे, सगळं चेंज होणार आहे. तुम्हाला लाईफस्टाईल बदलायची आहे. आणि कुठलाही व्यायाम चुकत नाही. तुम्हाला चुका दाखवणारे भरपूर भेटतील, पण चुकत नाही म्हणणारे कमी भेटतील. तुम्ही ॲक्शन घ्या फक्त. कारण का, परवा पण मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता. एक गॅसवाले दादा आलते, गॅसची टाकी घरात देताना त्यांचा व्हिडिओ बनवला होता. मग त्यांच्या जवळजवळ 29-30 किलो वजन असणाऱ्या टाक्या ते उचलताना मी त्यांना म्हणतो, तुम्ही वॉर्मअप करता का? तर म्हणले, हे नाही, वॉर्मअप काय कसलं असतं आहे, डायरेक्ट उचलतात. असं कितीतरी वेळा थांबून प्रत्येकाच्या घरात जाताना वेगवेगळ्या. आणि मोकळ्या टाक्या काय असतील त्या 15-15.5 किलो त्या आणि उचलतात. पुन्हा भरलेली घरात द्यायची आणि मोकळी घ्यायची. मग एवढं करताना त्यांना कुठे इंजुरी झालेली नाही. मग आपण तर काय करतो, वॉर्मअप केलाच पाहिजे, नाही असं मी म्हणतच नाही. फक्त भीती खाऊ नका, काही नसतं, भीती खाऊ नका फक्त तुम्ही. शेवटचं 1 मिनिट 40 सेकंद राहिलेत, थोडंसं स्पीड घ्या मस्तपैकी. दम भरला असेल तर, धाप लागत असेल तर थांबायचं आहे. बघा, एवढं सगळी माहिती सांगत कधी आपलं जॉगिंग झालं लक्षात पण येत नाही. फक्त सातत्य पाहिजे, सातत्याला सुट्टी द्यायची नाही. आणि यांना फायदा काय झाला, वजन कमी करायला काय करायला लागतंय, काय नाही करायला लागत ह्याची माहिती मिळाली. मनातली शंका निघून गेल्या, आरोग्य चांगलं राहतंय, फिटनेस चांगला राहतोय, व्यायाम झाला, कॅलरीज बर्न झाल्या, किती गोष्टीचा फायदा झाला. फक्त कारण सांगायची नाहीत. व्यायामाला 100% सुरुवात करा. बाकीचं तुमच्यासोबत आम्ही आहोतच. तुम्ही फक्त ॲक्शन घ्या, सुरुवात करा, 1 पाऊल उचला. बाकीची पावलं तुम्हाला आम्ही दाखवतोच. फक्त भ्यायचं नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही, पळापळ करायचं नाही. वजन वाढले, कमी करू, कुठं काय घेऊ, काय खाऊ, काय नाही. घरचंच खायचं, पोट भरून खायचं, गच्च खायचं, चावून खायचं. आणि व्यायामाला सुट्टी द्यायची नाही, एवढंच करायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुरुवात करा. आणि ज्यांनी सुरुवात केली त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही दररोज व्यायाम करतो, किती दिवसापासून व्यायाम करतात ते बी सांगितलं सात तर बरं होईल, 1 नंबर होईल. पण 100% सांगा. लय भारी वाटते, लय भारी, जबरदस्त. सुट्टी द्यायची नाही, फुल पॉझिटिव्ह राहायचं, एनर्जेटिक राहायचं. शेवटची 12 सेकंद थोडं स्पीड घेऊया. कमॉन, व्हेरी गुड, लय भारी. दम भरला असेल तर थांबा. लय भारी, व्हेरी गुड.
लय भारी, मस्तच. 10 मिनिटं झाली. तर हे 10 मिनिटाचं कुणी कुणी जॉगिंग पूर्ण केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरोखर तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर एका दिवसाचा रिझल्ट येणार नाही, सातत्यानं रिझल्ट येणार आहे. आत्ता तुम्हाला लोक नाव ठेवतील, पण उद्याच्याला म्हणतील काय केलं, त्यावेळेस सांगा. कारण सांगितलंय ती व्यायाम केला. धन्यवाद.